नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। सांगलीमध्ये पाटीदार भवनच्या इथे आणखी एक आतल्या साईडला एक खूप छान महादेवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय। तर आप्पासाहेब रिसोडे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून या मंदिराबद्दलची माहिती घेणार आहोत। मला आतापर्यंत मिळालेली माहिती अशी आहे की 2014 साली या मंदिराची स्थापना करण्यात आली होती। आपण पाहू शकता किती सुंदर पूजा मांडलेली आहे आणि किती छान पावित्र्य जपलेलं आहे। शिवलिंगाची खरंच खूप छान पूजा इथे मांडलेली आहे, आपण बघू शकता। महाशिवरात्र निमित्त सांगलीतील अतिशय महत्त्वाचे आणि लोकपरिचित असलेल्या काही मंदिरांची आपण भेट घेतो आहोत आणि त्यापैकीच एक खूप छान आणि अतिशय सुंदररित्या सजवलेलं हे मंदिर आपण पाहू शकतोय। तुम्ही फक्त एक छोटीशी नजर तुम्ही टाकू शकता, किती छान सजवलेलं आहे। म्हणजे मंदिरात आल्यानंतर सुरुवातीला म्हणजे अगदी पहिली पायरी चढत असताना सुद्धा आपल्याला इतकं पवित्र असं वातावरण बाहेरूनच आपल्याला अनुभवायला मिळतं आणि तेच पावित्र्य आणखी 200% आपल्याला जेव्हा आपण मंदिरामध्ये आपण आत प्रवेश करतो तेव्हा आपल्याला मिळतं आणि हा अनुभव आज आम्हाला इथे मिळालेला आहे। आप्पासाहेबजी इथे आहेत रिसोडे, आपलं लोकसंदेशमध्ये स्वागत आहे आणि या मंदिराबद्दलची थोडीशी माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची। महादेव बाग या परिसरातील हे महादेव मंदिर आपल्या आदरणीय श्री महादेवांना घेवारे यांनी स्थापन केलं होतं 2014 साली आणि त्यानंतर हे मंदिर अतिशय त्याची कीर्ती वाढत चाललेली आहे। तसं पाहायला गेलं तर हे मंदिर एका कोपऱ्यात आहे, बाहेरून दिसतही नाही, परंतु इथे हजारो भक्त या मंदिराचे निर्माण झालेले आहेत। आणि ही संकल्पना जी होती त्यांची की व एक महादेव मंदिर असावं आणि त्याला भक्त मिळावेत, आणि ती संकल्पना पूर्ण दृढ होती असं दिसते आणि भक्त दिवसेंदिवस वाढतच चाललेत। दिनांक 2014 साली हे मंदिर स्थापन केल्यापासून आज 2025 पर्यंत म्हणजे गेली 11 वर्ष जवळजवळ मंदिर जे इथं स्थापन झाल्यापासून इथं जे मंदिराचे पुजारी आहेत श्री महेश स्वामी अतिशय सुंदर पूजा करतात। येथील आरत्यांचं वैशिष्ट्य आहे की येथील ज्या आरती होतात त्या वेगळ्याच आरती आहेत सगळ्या। म्हणजे जसं आपण गणपतीची आरती आहे की आपण ती जी आरती आहे गणपतीची ती तुझ स्मरता गुण गाता पावसे सदभक्ता गिरिजा कुमारा तुझ विघ्नांचा हारता सर्वही अमरावंदे रूप पाहता श्रवणी पडो देवा मंगल्य वार्ता, अशा आशयाची ही आरती आहे। त्यातलं पहिलं कडवं आहे ते अप्रतिमच आहे। त्रिपुंड विभूतीने झळके सर्वांग करकमळी परशु रुद्राक्ष लिंग, म्हणजे गणपतीच्या हातात मोदक नसून प्रत्यक्ष लिंग त्याच्या हातात आहे, अशा आशयाची आरती आहे। आणि ती आरती इथं दररोज सकाळ सायंकाळ म्हणली जाते। इथं जी आरती दुसरी शंकरांची म्हणली जाते ती अप्रतिम आरती आहे, देवीची म्हणली जाते ती आरती अप्रतिम आहे। इथं जी देवीची आरती म्हणली जाते ती आहे शिवलिंगी राये सदा शिवशक्ती जग कल्याणार्थ अविनाभावी, म्हणजे वेगळ्याच आरत्या इथं तुम्हाला अनुभवायला मिळतात, मनाला मिळतात, ऐकायला मिळतात। आणि त्याचं एक अलौकिक असं एक वलय तिथं निर्माण झालेलं आहे या मंदिरामध्ये की एक सुंदर असं एक आध्यात्मिक वातावरण इथं त्या आरत्यांच्या मुळे निर्माण होतं। गेले 2014 पासून आजपर्यंत इथे ज्या आरत्या होतात त्या आरत्या दररोज सकाळी अर्धा तास आणि सायंकाळी अर्धा तास होतात। सकाळची जी आरती असते ती सकाळी 8ला आणि रात्रीची जी वेळ आहे ती सायंकाळी 7ला, सायंकाळी 7 वाजता होते। मला यावरती एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही जसं म्हणालात की या मंदिरामध्ये जे पुजारी आहेत त्यांची आरती वेगळी, मग आपले पुजारी जे आहेत ते नेमके कुठून आलेले आहेत? कारण जर त्यांना आपल्या नेहमीच्या आरत्या आपण सगळेजण प्रत्येक मंदिरामध्ये ऐकत असतो, तर ह्या ज्या आरत्या वेगळ्या आहेत म्हणजे नक्कीच की ते महाराष्ट्रातल्या आहेत का आणि इतर भागातल्या आहेत ते विचारायचं होतं। हे जे स्वामी जे आहेत म्हणजे येथील जे पुजारी आहेत त्यांचा आवाज अप्रतिम आहे। ते स्वतः त्यातले विशारद आहेत, संगीत विशारद आहेत ते, आणि त्यांची एकदा आरती जर ऐकली तर माणूस मोहून परत त्यांच्याकडे आरती ऐकायसाठी येतो। इतकं अप्रतिम त्यांचं ते कथन आहे आणि बोलणं आहे आणि काव्य ज्याला आपण गीता म्हणतो ते अप्रतिम गीता आहे त्यांच्याकडं। आणि ती एकदा आरती ऐकल्यानंतर लोक त्या आरती ऐकण्यासाठी परत इकडे येतात। इतकं सुंदर त्यांचं आरती म्हणण्याची पद्धत आहे। तर हे नाविन्यपूर्ण आरती आपल्याला नक्कीच
पुजारींच्याकडून आपल्याला कदाचित ऐकायला मिळेल. सध्या ते इथे उपलब्ध नाही आहेत, हजर नाही आहेत, येतील ते 10 मिनिटात असं सांगितलं आहे. तोपर्यंत आपण तुमच्यासोबतच बोलूयात. या मंदिराबद्दल जसं 14-11 वर्ष झालेली आहे, 2014 पासून स्थापना झालेली आहे. तर आज महाशिवरात्री निमित्त आज काही सकाळपासून काय काय दिनकर्म होता आणि काही इव्हेंट किंवा काही आपण असे भक्ती संगीत वगैरे असं काही आयोजन केलेलं होतं का, किंवा आता संध्याकाळी होणार आहे का? या श्री महादेव बाग येथील श्री महादेव मंदिरामध्ये गेले कित्येक वर्ष आम्ही पहाटे 3 वाजता पहिला अभिषेक करतो. महाशिवरात्रीच्या दिनी म्हणजे त्या दिवशी पहाटे 3ला पहिला अभिषेक, 4ला दुसरा अभिषेक. एकावर एक जसं लाटा समुद्रात येऊन आदळाव्यात तशा भक्तांच्या लाटा येतात. मंदिरात उभा राहायला देखील जागा नसते, बसायला देखील जागा नसते. आणि एक बॅच गेली की दुसरी बॅच येते आणि ते असं सलग सकाळी 10 वाजेपर्यंत थांबवतो आम्ही शेवटी की आता बास करूया, आता नको, लोकांना थांबूया, कारण आरती घ्यायची असते. आणि ती आरती 10ला झाली की मग त्यानंतर आम्ही ते अभिषेक पूर्ण बंद करतो. आणि मग त्यानंतर दुपारी गेले 8 दिवस महाशिवरात्री आम्ही 8 दिवस आधी इथं महापारायण घेतो. इथं जसं आपण शिवलीलामृत पारायण घेतो तसंच इथं परमरहस्य मनमत स्वामी कृत लिखित परमरहस्याचं पारायण देखील घेतो. आणि ज्या पारायणामुळे लोकांच्या चांगल्या भक्तीच्या भावना निर्माण होतात, त्यांच्यात एक मांगल्याची भावना, पवित्राची उदात्त भावना निर्माण होते. आणि आम्हाला तेच अपेक्षित आहे की आज माणसात पाहिलं तर लोक विकृत अवस्थेकडे निघालेत. मानसिक टेन्शन, मानसिक तणाव प्रचंड लोकांच्यावर आहे. आणि त्यातनं त्या टेन्शनमधून रिलीज होण्यासाठी काय उपयोगाचं असेल तर ते म्हणजे फक्त आध्यात्मिक भावना. आणि ती आध्यात्मिक भावना इथं निर्माण 100% होते, कारण इथले अत्यंत पवित्र असं आध्यात्मिक वातावरण हे त्याला कारणीभूत आहे. आणि लोक बोलून दाखवतात की आमच्या इथं आल्यानंतर, या मंदिरात आल्यानंतर की आमची आध्यात्मिक भावना उच्च झाली, वाढली, वृद्धिंगत झाली आणि आमचं पूर्ण टेन्शन नामशेष झालं. आणि त्यामुळं जसं हे पारायण असतं, त्या पारायणानंतर प्रत्येक भक्त आपापल्या घरातून डबे भरून प्रसाद घेऊन येतो. शेवटी प्रसाद काय करायचा प्रश्न पडतो, इतका प्रसाद इथं वाटला जातो. आणि हे दररोजच आहे, एक दिवस नाही. जर 8 दिवस पारायण चालू असेल तर 8 दिवस प्रचंड लोकांचे डबे घेऊन प्रसाद येणं चालू असतं. काल आपल्या इथं पारायणाची सांगता झाली आणि अतिशय अप्रतिम असा कार्यक्रम झाला काल पारायणाचा. आणि त्या पारायणानंतर जसं आज पारायण नाही आहे, परंतु 4ला इथं गर्दी परत सुरू होईल. यानंतर प्रचंड गर्दी असते आणि सायंकाळी 7ला परत आपण आरती घेतो. त्या आरतीलाही खूप लोक येतात. रात्री या मंदिराचं वैशिष्ट्य काय असेल, या मंदिरात रात्री महाशिवरात्री दिवशी रात्री 11 ते 2:30 एक खूप सुंदर कार्यक्रम घेतला जातो. या कार्यक्रमामध्ये शिवनामस्मरण असतं. याशिवाय ध्यानाचा फार मोठा चांगला कार्यक्रम आम्ही घेतो. भजनं होतात, खूप मंडळी येतात भजन म्हणण्यासाठी. आणि ते कोण व्यावसायिक नाही, अगदी आत्मीयतेनं, पोटतिडकीनं, तळमळीनं जे भजनं म्हणतात ती मंडळी येतात आणि ती भजनं म्हणून जातात. हा कार्यक्रम रात्री 11 ते 2:30 असतो. त्यानंतर सगळ्यात शेवटी जे होतं ते म्हणजे अभिषेक. उसाच्या रसानं इथं अभिषेक घातला जातो आणि तो अप्रतिम कार्यक्रम बघण्यासाठी खूप मंडळी येतात. या मंदिरात खरं उभारायला जागा मिळत नाही, इतकी गर्दी होते. आणि आज ही ज्यांना शक्य आहे त्यांनी रात्री 11 ते 2:30 या कार्यक्रमाला अवश्य यावं असं मी सर्व शिवभक्तांना आवाहन करेन की आवर्जून हा कार्यक्रम बघायला या. असं बघायला मिळत नाही, असं आध्यात्मिक वातावरण बघायला मिळत नाही, ते तुम्हाला बघायला मिळेल. आप्पासाहेब म्हणतात तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला आप्पा म्हणूनच आप्पा. बोलवेन. तर आप्पा, मला फक्त एक विचारायचं कुतूहल आहे, कारण आम्हाला नव्या पिढीला ह्याचं फार महात्म्य माहिती नाही आहे. तर शेवटी अभिषेक होतो तो उसाच्या रसाचा होतो, याचं मेन काय पावित्र्य आहे ते जरा सांगाल का? शंकरांना म्हणजे शिवाला जे अभिषेक घातला जातात त्यात दुधाचा, पाण्याचा आणि असे विविध मधाचा असतो, दह्याचा असतो, दुधाचा असतो. या काळात आपली जी शेतकरी, आपली जी कृषीप्रधान संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार प्रत्येक गोष्ट शेतीशी अवलंबून असलेली, शेती संलग्न असलेली, त्याला जोडून असलेली असते. आणि या काळात जो ऊस असतो तो निर्माण होऊन त्याचा जसं साखरेचं गुळाचं रूपांतर होतं, तीच भावना असते शेतकऱ्यांची की आपणही शिवाला, आपल्या देवाला, महादेवाला हेच अर्पण करावं. आणि म्हणून ते लोक ऊसाचा रस देतात आणि तो रस अभिषेक शेवटी मानाचा म्हणून घातला जातो. धन्यवाद, एवढी छान माहिती दिली त्याबद्दल. आप्पा, मला आता ह्या मंदिरामध्ये जेव्हा ह्या 2 आपण इतरही मूर्त्या पाहिलेल्या आहेत, तर इथे गणपतीची मूर्ती आहे, सोंडेमध्ये तर लाडू दिसतोय, आणि त्यांच्या हातामध्ये नेमकं काय आहे मला जरा तुम्ही सांगाल का? या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की असं शिवलिंग तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. इतकं अप्रतिम शिवलिंग आहे, इतकं मोठी दिव्य भव्य असे शिवलिंग आहेच. पण याशिवाय या मंदिरात जे आहे श्री गणेशाची जी मूर्ती आहे
त्या मूर्तीच्या हातामध्ये, डाव्या हातामध्ये, जसं मी आरती सांगितली की करचरणी परशुरुद्राक्ष लिंग, त्यातलं लिंग जे आहे ते त्यांच्या हातात आहे आणि प्रत्यक्ष शिवाची आराधना करणारा तो गणेश, आणि त्याला ते सोंडेमध्ये असलेला लाडू म्हणजे तो नैवेद्य दाखवतोय त्या शिवलिंगाला. अशा प्रकारची एक कन्सेप्ट घेऊन ही मूर्ती घडवली आहे. आणि ही मूर्ती तुम्हाला जर बघायची असेल तर बार्शीजवळ रोडगा म्हणून गाव आहे, त्या रोडग्याला सुद्धा तुम्हाला ही अशी मूर्ती बघायला मिळते की त्या मंदिरात अशीच अप्रतिम मूर्ती आहे. आणि त्या प्रत्येक मूर्तीच्या हातामध्ये जर लाडू किंवा मोदक न दिसता तुम्हाला शिवलिंग दिसेल. आणि प्रत्यक्ष गणेश आणि कार्तिक या दोघांनी या शिवतत्वाचा प्रसार करण्यासाठी जे पूर्ण दक्षिणेकडे कार्तिक स्वामी गेले होते आणि या भागात श्री गणेशानं शिवतत्वाचा प्रसार केला होता, ही त्याच्यामागची मूळ कन्सेप्ट आहे. धन्यवाद. लोकसंदेश न्यूज मांडणार आता सत्याची बाजू. महाराष्ट्रातील 36 जिल्हे, शहर, तालुका आणि गावांची दखल घेणार लोकसंदेश न्यूज चॅनल. आजच आमच्या लोकसंदेश न्यूज चॅनलच्या ऑफिशियल व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करा 9696729898 वर. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.